जय हिंद जय भारत। माझं एक बोलायचं उदाहरण असं आहे की जेवढे बी आपले नेते आहेत, या मोदी असो कोणी पण असो, प्रत्येक जातीवाल्याला आणि प्रत्येक नेत्याला माझी एक चेतावणी आहे। तुम्ही सगळ्यांना काय करताय, प्रत्येक लोकांना फसवणुकीचे कामं करू राहिले आणि जनताला लुटून खाऊ राहिले। जे शेतकरीला त्याला जेवढं हक्क पाहिजे ते नाही भेटू राहिलं। त्यांच्या मालाचे भाव तुम्ही कम करून घेताय आणि दुसरी गोष्ट अशी की जो रोजगार आहे, जे रोजगार आहे त्याला कामं नाही आहेत आणि ज्याच्याकडे काही सातबारच नाही आहे तर त्या माणसाने कसं जगायचं। रोजगारी पण कमी आहे आणि तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये गरीब लोकांना आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काय दिलं आहे आजपर्यंत। नुसती नेता लोकांचे, पुढारी लोकांचे, सरपंच लोकांचे खिसे भरताय, तर गरीब लोकांना तुम्ही काय दिलं आहे आजपर्यंत। तुम्ही असं बोलताय की आम्ही हे दिलं आहे, आम्ही हे सुविधा चालू केली, काय तितूर केलं आहे, नुसती कागदपत्र बनवायसाठी लाईन लावायला लावलं आहे। पब्लिकला तुम्ही काय उल्लू बनवत आहे का, कटपुतली केली आहे का पब्लिकला तुम्ही पब्लिकला काय हलक्यामध्ये घेताय का। आणि एक जरांगे पाटीलला पण बोलतोय, हे समाज आणि ते समाज नको करू, समाज सगळे सारखे आहेत आणि तू आहे ना जसे लोकांना हे करायचं हे चाले नको करू। हे समाज आणि ते समाज एक झाला तर असं करून ते समाज एक झाला तसा करू। अरे देशाला सुधारायच्या गोष्टी करा ना, देशाला सुधारायच्या गोष्टी करा ना, लूटमार नका करू। तुम्ही नुसती नेता लोकांचे खिसे भरताय, पुढारी लोकांचे खिसे भरताय, तर तुम्हाला असं नाही समजत का की गरीब लोक कामाला जात आहे, दिवसभर काम करून संध्याकाळी जेवण बनवून खात आहे, तर त्यांचा हक्क तुम्ही त्यांना पूर्ण नाही देताय। तुम्ही कुठले हे आहेत, तुम्ही पुढारी लोकांचे खिसे भरता, सरपंच लोकांचे खिसे भरता, तर असं का करता नाही की त्यांच्याच खात्यात पैसे का नाही ईदी तुमची जात। अर्धी ईदी ते खाताय ना, अर्धी दोन पैसे 80% ते खाताय, 20% लोकांना देत आहे आणि प्रत्येक गावामध्ये असं कुठलीच सुविधा नाही आहे। ईदीच्या हिशोबाने सगळ्या गोष्टीची ईदी होते आणि तुम्ही गरीब लोकांना लुटमार करताय। पब्लिकला का तुम्ही खिलोना समजले का। पब्लिक जर एक झाली ना, तुम्ही मजाकमध्ये नका घेऊ त्यांना, पब्लिक लय खतरनाक आहे हे लक्षात घे जा। तुम्ही नेता लोकांना एकच माझी चेतावणी आहे की तुम्ही सगळे जे बी रोजगार हमीवाले लोक आहेत त्यांना कुठली सुविधा द्या आणि ते गरीब लोक त्यांना खायला घरी गहू नाही भेटत आहे, ते कंट्रोलचे गहू खात आहे। तर तुम्हाला असं समजायला पाहिजे काय। आणि तुम्ही नेता लोकांचे खिसे नका भरू, गरीब लोकांकडे बघा आणि त्यांचे घराकडे बघा, गावाकडे बघा, गावामध्ये काय